मलबार हिल हा दक्षिण मुंबईतील उच्चभ्रूंचा तसेच राजकीय आणि प्रशासकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा परिसर. इथेच राज्याच्या राज्यपालांचं निवासस्थान असलेलं राजभवन सुद्धा आहे. राज्यपालांच्या या निवासस्थानाच्या खाली ब्रिटिशकालीन ऐतिहासिक ठेवा सापडला होता. नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत अनटोल्ड मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या एपिसोडमध्ये आपण या राजभवनाच्या खाली सापडलेल्या ब्रिटिशकालीन गुपित भुयाराबद्दल जाणून घेणार आहोत. तब्बल 125 वर्षे जुनं 15,000 चौरस फूट जागेतील भलं मोठं भुयार या राजभवनाच्या आवारात आढळून आलं. या भुयारात गेल्यानंतर एखाद्या सस्पेन्स फिल्मच्या सेटवर असल्याचा भास होतो. मजबूत बांधणी, चकवे देणारी वळणं आणि निमुळती वाट यामुळे या भुयारात फिरताना एका वेगळ्याच युगात गेल्यासारखं वाटतं. या भुयारात आतापर्यंत एकूण 13 कक्ष सापडले आहेत. लहान मोठ्या आकारांच्या या खोल्यांची रचना ही वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहे. या कक्षांना शेल स्टोर, गन शेल, कारतूस भांडार, शेल लिफ्ट अशी त्या काळात दिलेली नावही आढळून आली आहेत. राजभवनाच्या हिरवळीखाली साल 2016 मध्ये तत्कालीन राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या आदेशावरून या गुहेचा शोध घेतला गेला. त्याआधी अनेक वर्ष या ठिकाणी एखादे भुयार असावे अशी चर्चा होती. ही चर्चा राज्यपालांनी ऐकली आणि जुन्या कर्मचाऱ्यांकडून माहिती देखील घेतली. मग काय, कुतूहल आणि सुरक्षेच्या दृष्टीने शंका निवारण म्हणून खोदकाम सुरू झालं आणि त्यानंतर ही ब्रिटिशकालीन गुहा आढळली. त्यानंतर राज्यपालांनी तत्काळ गुहेचे जतन करण्याचे निर्देश सरकारला दिले. ही ब्रिटिशकालीन गुहा अनेक दशके कोणालाच माहीत नसल्यानं दुर्लक्षित झाली होती. सतत शिरपणाऱ्या पाण्यामुळे ती स्थापत्यदृष्ट्या कमकुवत देखील झालेली, परंतु तिचे दुरुस्तीद्वारे बळकटीकरण करण्यात आलं होतं. एकूण 15,000 चौरस फूट क्षेत्रफळ, 13 विविध आकारांच्या खोल्या, 20 फूट उंच प्रवेशद्वार, एखाद्या किल्ल्याप्रमाणे भासणारी ही आकर्षक वास्तू. स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांच्या राजवटीतलं हे महत्त्वाचं ठिकाण. बॉम्बे प्रेसिडेन्सी राज्याच्या काळात समुद्र किनाऱ्यावर संरक्षणाच्या दृष्टीनं हे भुयार तयार करण्यात आलं असावं असं सांगितलं जातंय. त्याचबरोबर हे भुयार पहिल्या महायुद्धाच्या पूर्वीच तयार केलं गेलं असावं. तसंच पहिल्या महायुद्धात या भुयारातल्या दारुगोळ्याच्या साठ्याची इंग्रजांना मदत झाली असावी. जवळजवळ 300 वर्षांचा इतिहास असणारं इथलं त्या काळचं गव्हर्नमेंट हाऊस आज आपल्या काळात राजभवन या नावानं ओळखलं जातं. पण या वास्तूवर इतिहासानं आपली एक वेगळीच छाप सोडली आहे, जी आपल्याला शेकडो वर्षापूर्वीच्या इतिहासाची साक्ष देते.